त्याच्यामुळं राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेत आपल्या बळीराजाला मदत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्याच्यातूनच एकनाथराव शिंदेच्या मनामध्ये कल्पना आली, महायुतीच्या सरकारच्या मनात कल्पना आली, शासन आपल्या दारी, लोकांना हेलपाटे मारून द्यायचे नाही. जे काही केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, ते आमच्या लाभार्थीच्या दारामध्ये जाऊन त्याला तिथं द्यायच्या. आताही आपण त्याचा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी बघितलं. अनेकांदा आपण लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. करोडो लोकांना आपण आतापर्यंत लाभ दिलाय. अजूनही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जायचंय. आज इथे येत असताना 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत शासन आपल्या दारी या निमित्तानं अभियानाच्या महायुतीचं संपूर्ण शासनच खऱ्या अर्थाने आज बीडकरांच्या दारी आलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं स्वागत करतो. प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक देखील होतो. इथली पवित्र भूमी अनेक मोठ्या मोठ्या मान्यवरांच्या नावाची भूमी म्हणून ओळखली जाते. ही भूमी देवदेवतांची भूमी आहे, संत महात्म्यांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे, भगवान श्री कनकालेश्वरांची भूमी आहे, श्री खंडेश्वरीची, तसंच मन्मथ स्वामींची, विमलनाथांची अशा प्रकारची भूमी आहे. अंबेजोगाईच्या आपल्या योगेश्वर देवीची भूमी आहे, कुलस्वामीची सटवाई देवीची भूमी आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्याचा उल्लेख धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला त्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे, दासोपंत महाराजांची भूमी आहे. त्याच्यावर या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असणाऱ्या ह्या महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी देवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. मित्रांनो, आपल्या इथं जसं वेगवेगळ्या देवदेवतांची मी नावं घेतली तशाच पद्धतीनं आपल्या ही सगळी भूमी ही त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे श्री संत भगवान बाबा आणि श्री संत जगतमित्र नागा या संतांना देखील मी नमन करतो. आज वेळ आमच्याकडे कमी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करायचंय. अनेक काही मुद्दे इथं काढलेले आहेत. खर तर इथं ज्या वेळेस आम्ही संभाजीनगरला मधल्या काळामध्ये आपल्या एकंदरीत मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष झाली, त्याच्यामध्ये चांगला कार्यक्रम दिला. 60,000 कोटीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आणि या महायुतीच्या सरकारने दिला. आताच मी प्रकाशरावांशी बोलत होतो. आपल्या इथं पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये समुद्राकडे जाणारं पाणी हे नाशिक आणि त्या भागातनं माझ्या नाथसागरमध्ये कसं येईल, तिकडच्याही लोकांचा भाग आहे आणि माझ्या इथल्या शेतकऱ्यांनाही मदत होईल. माझ्या इकडच्या भागातलं माजलगाव धरण असेल, इतर धरणं असतील, त्यालाही पाणी मिळेल अशा प्रकारची योजना ह्या सरकारने आखलेली आहे. त्या योजनेला देखील मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आज तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल, थोडस वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, या निमित्तानं महाराष्ट्राला सांगतो, कुणीच राजकीय जीवनामध्ये कायमचं शत्रू नसतं, कायमचं मित्र नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श आपल्या पुढे निर्माण केलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही सगळे पुढे चाललेलो आहे. इथं विचारधारा वेगवेगळ्यांच्या वेगवेगळ्या असतील, परंतु शेवटच्या माणसाला मदत झाली पाहिजे. इथला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की शासन माझ्याकरता काम करत आहे. ही भूमिका एकनाथरावांच्या सतत मनामध्ये असते आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्या संदर्भामध्ये हे प्रश्नाचा ओहापोह करत असताना आपल्याला हेही माहिती, आता हेलिकॉप्टर मध्ये उतरत असताना इकडच्या भागामध्ये आल्यानंतर चारी बाजूचे झालेले चांगले रस्ते दिसून येत आहेत. काही रस्त्यांची कामं चालली,
येताना देखील माजी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा चालू होती. पंकजाताई पण तिथं ऐकत होत्या की केंद्राचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे त्याचा प्रत्येकाच्या 4 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावरून उभ्या भारताला आला. आणि आज भारत देश पुढे झाला पाहिजे. त्याच्यामध्ये देशामध्ये नाही तर जगामध्ये भारताची शान मान वाढली पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. आपण $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन असला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही सगळेजण काम करतोय. त्याच्यामध्ये विरोधाला विरोध करून काही चालणार नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मधल्या काळामध्ये देशाचे नेते नरेंद्र मोदींच्या आपण भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे. अशा प्रकारचे नेतृत्व सारखं सारखं त्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्याच्यामुळं ह्या नेतृत्वाला आपण अधिक पाठबळ दिलं पाहिजे. ह्याच उद्देशाने आम्ही मधल्या काळामध्ये या सरकारमध्ये आलो. कधी कधी बातम्या येतात की यांच्यात मतभेद आहेत. विरोधकांच्याकडे आज कुठलाही मुद्दा राहिलेला नाही आणि त्याच्यावर काही पण बातम्या काही पण कंड्या उठवण्याचं काम करतात. आम्ही सगळेजण अतिशय एकोप्याने सर्व जाती धर्माला कसं आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल. आज महाराष्ट्रामध्ये त्या आपल्याला माहिती आहे जाती जातीमध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत. सकल मराठा समाजाची, माझ्या धनगर समाजाची, माझ्या आदिवासी समाजाची, माझ्या ओबीसी समाजाची. जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. तुम्ही तुमच्या मागण्या रास्त पद्धतीनं कायदा हातामध्ये न घेता मागू शकता. सरकार म्हणून स्वतः एकनाथरावांनी त्याच्याबद्दलचा शब्द ज्या दिवशी दसरा होता दसऱ्याच्या सभेमध्ये मुंबई ही आपली सगळ्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी तिथे दिलेला आहे. त्याच्याबद्दल कमिटी नेमलेली आहे. त्याच्याबद्दल अभ्यास चाललेला आहे. त्याच्यात कुठेही आम्ही दुर्लक्ष करत नाहीये. ही गोष्ट माझ्या परळीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला तर मला सांगायचंच परंतु महाराष्ट्राला जनतेला पण सांगायचंय. मित्रांनो ह्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्या तोंडामध्ये आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांना पण आरक्षण देण्याची भूमिका महायुतीच्या सरकारची, एकनाथराव शिंदेची, देवेंद्रजींची, माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची. सगळ्या विरोधी पक्षाला पण आम्ही विश्वासात घेतला. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीला बैठक झाली. त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला. पण आपल्याला आपल्या बाप दादांनी वरिष्ठांनी जाती जातीमध्ये अंतर पाडायला, तेढ निर्माण करायला, जाती जातीमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी एकमेकाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करायला सांगितलेलं नाहीये. शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि महायुतीचं सरकार देखील या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत 18 पगड जातीला बरोबर घेऊन पुढे चाललेलं आहे. आणि हे पुढे जात असताना देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचे जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये त्यांनी देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अतिशय मोठ्या प्रमाणात पाठबळ त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. आज हे सगळं काम करत असताना मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, योजना तर इतक्या आहेत, त्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये कुणालाही आम्ही दुर्लक्षित त्या ठिकाणी ठेवू इच्छित नाही. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एकनाथरावांनी कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे. एक चांगल्या पद्धतीनं गेल्या 4 महिन्यामध्ये 150 दिवसात 75 निर्णय कृषी विभागाने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली धनंजयच्या मदतीने घेतलेले. शेतकऱ्यांना कुठेही काही अडचण आली, कांद्याचा प्रश्न आला तरी आम्ही त्यांना तिकडं पियुष गोयल आणि बाकीच्या मान्यवरांच्याकडे अमित शहांच्याकडे पाठवलं. दिल्लीला तिथं
पीक विम्याच्या मुदतवाढीचा विषय असो, नेहमीच धनंजय आणि त्यांचे सगळे सहकारी आग्रही असतात. या वर्षी आपण मोठ्या दुष्काळाला सामोरं जातोय. संकटाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आपल्याला माहितीये नुकसान भरपाईसाठी 48,34,745 अर्ज मंजूर झालेले, 2,105 कोटी 14 लाख रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे. 26,57,049 अर्जांना म्हणजे शेतकऱ्यांना 1,273 कोटी 65 लाख रुपयाचं वाटप झालेलं आहे. 21,77,696 अर्जांचं हे आजचे 31 कोटी 14 लाख रुपयाचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धनंजयची धडपड चाललेली आहे. आम्ही एकनाथराव, देवेंद्र, आम्ही सगळेजण त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळी कामं करत असताना धनंजय माझ्याही जवळचा आहे, परंतु तो देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचा आहे. आणि एकनाथराव पण त्या बाबतीमध्ये चांगल्या कामाला त्याला भरभक्कम पाठिंबा देत असतात. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. सगळे इथले लोकप्रतिनिधी, भाजपचे आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार असतील, सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा निधी राज्याच्या सर्वांगीण विकासाला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तो तुम्हाला 7 तारखेला पुरवणी मागण्या सभागृह समोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी होईल. आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या नावाने सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला देखील एक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. मी मुंडे साहेबांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. एक लोकनेता म्हणून त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम, ठीक आहे, राजकीय काही आमचे विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु जे योग्य आहे ते योग्यच आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मित्रांनो आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचंय की आज आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा विकास होतोय. कालच नौदल दलाच्या निमित्तानं आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिथं शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गला किल्ला समुद्रामध्ये बांधलेला आहे, त्या ठिकाणी एक महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं सिंधुदुर्ग नगरीत अनावरण झालं. छत्रपतींचे आशीर्वाद मोदी साहेबांनी घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करत असल्याचं त्यांनी आवर्जून तिथं नमूद केलं. आदरणीय मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीचं अत्यंत वेगाने तुमच्या माझ्या भारताचा विकास होतोय. केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या महाराष्ट्राच्या विकासाची गाडी सुद्धा अतिशय भरधाव वेगाने जाईल, यात माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आता केंद्र सरकारची जोड मिळालेली आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला भासणार नाही, परंतु आपण सगळ्यांनी एकोपा ठेवला पाहिजे. उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याकरता 48 पैकी कमीत कमी 45 जागा तरी निवडून आणण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचंय. त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज, त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज ही आम्हाला हवी आहे. ही पण अपेक्षा मी आजच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो. आणि ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभाचा फायदा माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा आज शासन आपल्या दारी आणि इतर विविध कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं इथं करतो. आज 286 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रभू वैजनाथाच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देतोय. माझी एवढीच विनंती आहे की जे हेरिटेज काम आहे दगडाला रंग मारू नका. जे दगडा ओरिजिनल असतो तशा पद्धतीने ते ठेवा. आताच येताना आमची चर्चा झाली, पांडुरंगाचं विठ्ठलाचं पण तिथला जीर्णोद्धार करायचं
आमच्या महायुतीच्या सरकारच्या मनामध्ये आहे. एकनाथराव म्हणले लवकरच आपण तेही काम सुरू करू. जिथं जिथं महत्वाची तीर्थस्थळं आहेत, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, तिथं भाविक जातात, तिथं सुविधा मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारचा निश्चय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. देश पातळीवर तशा प्रकारचं काम हे मोदी साहेबांनी उभं केलेलं आहे. तशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये देखील आम्ही सगळेजण काम करू इच्छितोय. इतर देखील प्रश्न अतिशय तडतडी सोडवण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही, हा शब्द आपल्याला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.